नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता आणि शेकडो वर्षातून आलेले योग म्हणजे मी घरी जेवत होतो. त्यासोबतच संध्याकाळी बारकी लेकरं क्रिकेट खेळत होती, कारण मी तसा तर झोपलोच होतो. आणि क्यूट सुजित सावंत यांनी फोन केल्यामुळे मी उठून पोहोचलो होतो ग्राउंडवरती. म्हटलं चला आता बारकी लेकरं पळवायची वेळ झालेली आहे. मस्तपैकी क्रिकेट खेळायला चालू केलं त्यांच्यासोबत. 4 बॉल मनमध मी 40 बॉल कधी खेळले त्यांना पण कळलं नाही. 4-5 बॉल बॅटीला चांगलं लागली की आपल्याला बरं वाटतं, बाबा जमतंय, आपलं क्रिकेट अजून आपल्या अंगात आहे ह्याची जाणीव झाली. ते संपवलं आणि प्रथमेचा फोन आला, गेला का पाणीपुरी खायची, भूक लागली, यायला लागते. म्हटलं चला आलोच भाऊ. सुंदरीला घेतलं आणि पोहोचलो पंढरपूरमध्ये. शुभमला आणि प्रथमेशला घेऊन पहिल्यांदा पाणीपुरी खाऊन घेतली. हर्षद मालकाने आपली बरेच दिवस झाले त्यांच्याकडे असली पॉवर बँक देखील माघारी दिली. जगदंबा फुटवेअर इथं पोहोचलो. इथं का नाही चपल्या बिपल्या भारी मिळते, डिस्काउंट बी देतात. माझं नाव सांगितलं, मी पण एक बूट घेतला, तुम्ही बी जावा. त्यासोबतच महत्त्वाचं काय, साक्षीताईंचा वाढदिवस होता. मग साक्षीताईंना छोटासा चाकू दिला, केक कापा म्हटलं. परंपरेनुसार स्वतः केक खाल्ला आणि अन्नपूर्णाच्या मालकीनबाईंनी देखील त्यांना केक भरलेला आपण बघू शकतो. आणि हा जो डीजे लग्नाचा होता, हा साक्षीताईंच्या बड्डेला झाला असं सांगून त्यांना फुगवलं आणि साक्षीताईंनी स्कूटी धडकवली मागे एकदा. आणि हे ब्लॉगमध्ये येणं साहजिकच आहे. त्यासोबतच म्हटलं 2 वाजता उठून खाण्यापेक्षा आत्ताच खाऊन घेऊ. आईस्क्रीम मी खाल्लेलं आहे आणि आता तुमच्या ब्लॉगवर झोपणार आहे.